जय भीम सर्वाला. धंदेवाले रस्त्यावर नाही पाहिजे. किती परेशानी झालेली आहे आमची. सगळी दुनियादारी आमच्या धंद्यावरती येऊन टेकलेली. BJP आणा, BJP आणा. आज BJP आली तर BJP लोकांनी पण आमच्या पोटावरती पाय द्यायची सुरुवात केलेली. बघा, धंदा बंद करून ठेवलेला आहे मी. सगळे लोक, मी पण आज रस्त्यावरती बसलेली आहे इथं चहा घेऊन सगळी. हां, काय सांगायचं. हे कोणी ना नेते कमवू द्यायला नाहीत, ना खाऊ द्यायला नाहीत, काय नाही. आम्हाला वोटिंग करा, आम्हाला वरती आणा, आम्ही सगळ्याचं भलं करू. काय भलं करणार आहे आमचं? हे असं आमचं रस्त्यावरचं जीणं. आज 15 दिवस झाले आमचा बिझनेस नाही. हे असं झाकून आहे. BMC आले की आम्हाला असं झाकून ठेवावं लागतं. बुलडोजर येतात आहे, त्याच्यावर तोडफोड करतात आहे. हे नेता म्हणतात की आमच्या हातात काय नाही, BMC म्हणतात की आमच्या हातामध्ये काय नाही. मग हातामध्ये आहे कोणाच्या? अरे तुम्ही वरती आला, तुम्ही लोक तर लोकांचं भलं करा. आजपर्यंत मला एवढं 25 वर्ष झाले, माझं लग्न पण नव्हतं झालं तेव्हापासून मी ह्या बिझनेसमध्ये उतरलेली आहे. हां, 25 वर्षापासून माझा हा व्यवसाय आहे वडापावचा. तेव्हा एवढे नेते आले आणि एवढे गेले, खासदार आमदार एवढे सगळे येऊन गेले, पण कधीच कुठल्या नेत्याने कोणाच्या पोटावरती पाय दिला नाही. पण ह्या 15 दिवसामध्ये एवढं झालं आहे ना, एवढी परेशानी झाली ना की आमच्या तोंडचं अन्न पळालेलं आहे. कसं करायचं आम्ही? रस्त्यावर आम्ही कमवून खाणारे लोक आहेत. आम्हाला हे धुणं भांडे काम होणार नाही आहे. आम्ही कमवून खातो, तेही लोकांच्या डोळ्यात खुपतं. अरे, बिल्डिंगमध्ये लोक काम करायला येतात, ते 15 रुपयाचा वडापाव खाण्यासाठी ते लोक इकडं तिकडं भटकतात आहे. रोजा चालू आहे लोकांचा, रमजान ईद चालू आहे. संध्याकाळचा त्यांना नाश्ता भेटत नाही, त्यांचा रोजा कसा सुटत असेल आम्हाला एवढं कळकळ वाटते. कारण आमच्या ज्यांनी त्यांना ना बटाटे भजी ना वडेपाव ना आम्ही काहीच देऊ शकत नाही. का आमचं नेहमी असं बंदच आहे, असं बंदच ठेवायला सांगितलं आहे. कसं करायचं आम्ही लोकांनी? कुठं जायचं आम्ही लोकांनी? कुणाचे पाय पकडायचे? तुम्हा लोकांना आम्ही वोट देतो, वरती आणतो, तुम्ही लोक हे कार्य करता आमच्याशी. हे तुम्ही लोक असं बोलताय की बंद करून बसा. हां, अरे एवढी पण हाय घेऊ नका कुणाची. आमचे लेकरं बाळाचे धंदे, आमच्या लेकरं बाळाचे पोटपाणी सगळं याच्यावरती आहे. हां, अगर असं बंद करून बसलं तर आमच्या घरामध्ये खर्च पाणी कोण आहे? आमच्या मागं कोण नाही कमवणार? आम्ही कमवणार, तेच आम्ही खाणार. हां, तुम्हाला लोकांना लाजा वाटल्या पाहिजे. तुम्ही लोक वोटिंगच्या टायमाला आमचे तळपाय चाटायचे राहतात. हां, आणि वोटिंग झाल्याच्या नंतर असा माज येतो तुम्हाला लोकांना की तुम्ही लोकांचे रस्त्यावरचे धंदे बंद करता. अरे तुम्ही लोक तेच आहेत जे 5 रुपयाचा वडापाव खायला रस्त्यावरती येतात म्हणून. तेच लोक आहेत तुम्ही. तुम्हाला लोकांना माहिती नाही, जर पैसा आला ना तर लय माज येतो तुम्हाला लोकांना. गरीब लोकांची जाण नाही तुम्हाला लोकांना कोणालाच. अरे मरा, कुठंतरी डुबून मरा. लोकांची हाय घेऊ नका अशी. माहिती आहे का? आमचा रूम भाडं, आमच्या मुलाची शाळेची फी, आमचं राशन पाणी, आम्ही धंद्यावरती लोन काढलेलं आहे. कोणी फेडायचं? तुम्ही लोक येणार आहेत का फेडायला? अरे तुम्ही लोक रस्त्यावर धंदे नाही लावून देत ना, तर ठीक आहे, पण आम्हाला कुठेतरी बसवा एका ठिकाणी. हां, नुसतं उठ पळ 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 पळ. आज 20 दिवस झाले आमच्या तोंडचं अन्न पळालेलं आहे. आणि तुम्ही लोक घरामध्ये मस्त मटण मच्छी चिकन खाऊन सनी दारू बिरू पिऊन सनी मस्त एन्जॉय करताय. तुम्हाला रस्त्यावरच्या लोकांचे काहीच पडलेले नाही, पण आमचं आम्हाला पडलेलं आहे. लाजा वाटू द्या जरा, लाजा. BJP वर आली ना तर जरा लाजा वाटू द्या.